तुमच्या खात्यात पैसे आले, हात वर करा. एवढे हात वर करा ज्यांना भेटले त्यांना, म्हणजे अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील. एकही माझी बहीण वंचित राहणार नाही. नमस्कार, मी अजित पालव. पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. तर आता आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणतायत की एकही बहीण माझी आता लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. आता हे जरी खरं असलं तरी येथे पाहू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पडलेले प्रश्न. तर आता हे प्रश्न कोणते आहेत तर पहिला आहे मेचा हप्ता आम्हाला केव्हा मिळणार. त्याचबरोबरीने दुसरा प्रश्न आहे 2100 रुपये मे मध्ये तरी मिळणार का. त्यानंतर अनेक महिला कमेंट करून विचारत आहेत गॅस सिलेंडरचे पैसे नेमके कधी आणि किती मिळणार. आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबरीने उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी लाडकी बहीण योजनेच्या निधी संदर्भात अधिकाऱ्यांना कोणते आदेश दिलेत, निधी वाटपाच्या संदर्भात कोणत्या महत्त्वाच्या सूचना दिल्या ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका. त्याचबरोबरीने ज्या महिलांचे फॉर्म अपात्र ठरविण्यात आले, ज्या महिलांना फॉर्म भरता आले नाहीत किंवा ज्या महिलांचं वय 21 वर्षापेक्षा कमी होतं त्यांच्याकरिता देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आहे, ती देखील आपण पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओला एक लाईक सुद्धा करत नाही, तरी कृपया व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेतच. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा काय म्हणाले ते आपण पाहूयात. लाडक्या बहिणीचे पैसे थोडंसं पुढे पाठीमागे नाही, त्याचं काही नियोजन केले का दादा? नियोजन केलेलं आहे, बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकास मंत्र्यांनी आठवण केलेली होती. लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील याचं आपल्याकडं असणारे जे काही क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असे सगळा वर्ग जो आहे त्यांचं वेळेमध्ये पेमेंट होणं, आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट, मानधन, त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन, संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं, श्रावण बाळाचं वेळेमध्ये हे होणं पेमेंट होणं, माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये पेमेंट होणं, अशा सगळ्या गोष्टी. मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं, त्यावेळेस यांनी काही रकमा पण वाढून दिल्या. पूर्वी बरेच वर्ष 600 होतं, नंतर 1000 केलं, नंतर 1500 केलं. अशा पद्धतीनं काही घटकाला कसा न्याय मिळेल हा प्रयत्न आमचा आहे. काही काळजी करू नको. काही त्याच्यावरसून नडलंय का? आम्ही आढावा घेतोय, निधी देतोय. डीपीसीचा निधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकनाथरावांनी दिलेला आहे. काही पत्रकार मित्रांनो काळजी करू नका. तर येथे आपण पाहिलं असेल उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी पत्रकारांशी बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली आहे. मागील महिन्याचा म्हणजे एप्रिल महिन्याचा लाडक्या बहिणींचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येण्यास विलंब झाला असून अजूनही त्या हप्त्याचं वाटप सुरू आहे. परंतु यापुढे लाडक्या बहिणींना त्यांचा निधी वेळेतच मिळावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचं अजितदादा यांनी म्हटलं. ते मग दिव्यांगांचं पेमेंट असो, संजय गांधी निराधार योजनेचं असो, नमो शेतकरी असो, श्रावण बाळ असो किंवा लाडक्या बहिणींचा असो, या सर्व गोष्टी यापुढे वेळच्या वेळी व्हाव्यात अशा प्रकारचे निर्देश वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता यापुढे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही, कारण यापुढचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये वेळोवेळी येतील. आता आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे महिलांचे प्रश्न आणि त्यांची उत्तर काय आहेत ते आपण एक नजर पाहूया. त्याचबरोबरीने ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत म्हणजे मान्य झाले नव्हते त्यांच्यासाठी कोणती अपडेट आपल्याकडे आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. तर आपण सुरुवातीला पाहिलं होतं महिलांना पडणारे हे प्रश्न. आता येथे आपण पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी यावर बोलताना म्हटले आहे की जसा आम्हाला 2100 रुपये देण्याबाबत निधी सुपूर्द केला जाईल त्याच महिन्यात
महिन्यापासून सर्व लाभार्थी बहिणींना 2100 रुपये हप्ता प्राप्त होईल. त्यापुढे त्या हे देखील म्हणतायत विलंब झाला परंतु देणार हे नक्की. जसं त्यांनी मागे देखील म्हटलं होतं, जसं मुख्यमंत्र्यांकडून हा निधी मंजूर होईल सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील. त्यानंतर येथे पाहू शकता सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना ह्याच म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून सुरुवातीला गॅस सिलेंडरचे पैसे वितरित करण्यात येतील. आता पुढे त्यांनी हे देखील म्हटलंय परंतु अधिकृत तारीख अजूनपर्यंत निश्चित करण्यात आलेली नाही. आता या गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला वर्षाला 3 सिलेंडरचे दिले जातात आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबर महिन्यामध्ये याचं वाटप केलं जाणार होतं. परंतु एप्रिल महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांचा निधी देखील मिळाला नाही. त्यामुळे दाट शक्यता आहे की या मे महिन्यामध्ये तुम्हाला सिलेंडरचे पैसे मिळतील. आता ज्या महिला लाभार्थी नाहीत त्यांच्याकरिता मोठी आनंदाची बातमी कोणती आहे ते आपण आता पुढे पाहूयात. तर येथे पाहू शकता अर्थसंकल्प आणि बजेट तसेच आताची लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता पुढील काही दिवसातच नव्याने 21 वर्ष पूर्ण झालेल्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 100% फॉर्म भरता येऊ शकतो. यावर विचार चालू असून अधिकृत माहिती काही दिवसातच समोर येण्याची शक्यता आहे. म्हणजे येथे म्हटल्याप्रमाणे अर्थसंकल्प आणि बजेट याचा विचार केल्यानंतर पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येऊ शकतात. ज्या महिलांना आत्ता 21 वर्ष पूर्ण झालेत त्यांच्याकरिता ही एक मोठी संधी असू शकते. त्याचबरोबरीनं सुरुवातीला ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत आणि त्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत, जसं की त्यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड वरती जे नाव होतं आणि त्यांनी फॉर्म वरती जे नाव फिलअप केलं त्याच्यामध्ये काही तफावत होती. त्याचबरोबरीनं ज्या महिलांचं आधार बँकेशी प्रॉपर लिंक झालं नाही, ज्यांचं आधार कार्ड बँकेशी प्रॉपर सीडिंग झालं नाही, ज्यांच्या KYC मध्ये काही चुका झाल्या, त्याचबरोबरीनं त्यांच्या नावामध्ये काही गफलत झालेली आहे आणि त्या कारणामुळे ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते त्या सर्व महिलांकरता ही एक सुवर्ण संधी असू शकते. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो, आता जर पुन्हा फॉर्म भरणं सुरू झालं तर तुम्ही प्रॉपर फॉर्म भरा. तुमचं आधारवरील नाव जे आहे ते प्रॉपर तुमच्या फॉर्म मध्ये फिलअप करा. आधार आणि पॅन कार्ड वर नाव आहे तेच तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ज्या चुका तुम्ही सुरुवातीला केल्यात त्या कृपा करून पुन्हा करू नका जर तुम्ही नवीन फॉर्म भरणार असाल तरी. आता ही नवीन फॉर्म भरण्याची प्रक्रिया केव्हापासून सुरू होणार याबद्दलची माहिती जशी माझ्याकडे येईल आपणापर्यंत पोहोचविली जाईल. त्यामुळे अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. बेल आयकन प्रेस करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. त्याचबरोबरीने एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला आला की नाही ते देखील कमेंटमध्ये अवश्य कळवा. जर आला असेल तर हो किंवा नाही आला तरी देखील नाही असं लिहून कळवा आणि त्याचबरोबरीनं तुमचा जिल्हा आणि कोणती बँक आहे ते देखील मेन्शन करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.